श्री स्वामी समर्थ। आज नारळी पौर्णिमा आहे, तर आपण 40 दिवसाची ही लक्ष्मी प्राप्तीची उच्च कोटीची सेवा बघणार आहोत। तर आज रक्षाबंधन आहे। रक्षाबंधनच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। पौर्णिमापासून म्हणजेच आजपासून, नाही तर जमलं तर श्रावणी म्हणजे श्रावणातला प्रत्येक दिवस हा खूप महत्त्वाचा असतो। ज्यांना आज शक्य झाले नाही त्यांनी उद्यापासून कधीही फक्त ही सेवा करू शकतो। मग गुरुवार असो, शुक्रवार असो, जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हापासून ही तुम्ही सेवा करायची आहे। तर उद्यापासून सुरुवात करायची। सेवा कुठली आहे? सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी। लक्ष्मी प्राप्ती म्हणजे काय? घरात बसून 4 तास देवपूजा करणे आणि लक्ष्मी प्राप्ती होणार आहे का? तुम्ही खरंच जर प्रामाणिक आचार विचार चांगले असेल तर कष्ट जर तुम्ही किती केलं तर त्याचे फळ नक्की मिळते। हे कारण महत्त्वाचे आहे। पण त्याच्याचबरोबर नशिबाची साथ पण हवी। त्याचबरोबर आपल्याला सेवा पण करायची आहे। मी खूप सेवा करते, काही लोके असे बोलतात, पण मला अनुभव आहे, अनुभव नाही आहे आला असे म्हणतात। मग तुम्ही वाईट ठरता का? तुमचे श्रद्धा भाग म्हणजे श्रद्धेचा भाग असतो। कितीही अडचणी आल्या तर सेवा थांबवायची नाही, सेवा करायची। तर आपण आता बघूया काय त्याच्या म्हणजे काय आहे सेवा। तर त्याचे जर उद्योगधंदे चालत नाही, तुमचे कोणतेही, जर तुमचं मेडिकल असेल, छोटं टपरी असेल, काही धंद्यामध्ये काही छोटासा धंदा असेल, उद्योगधंदा, जे काम प्रामाणिक न कुठलेही म्हणजे न कोणाचेच, जे काम प्रामाणिक न कोणालाही फसवता प्रामाणिक कष्ट करतो, कोणाचा बिझनेस होतो, इतका पगार आहे आमचं भागत नाही, अतिशय कमी पगार, त्याचे घर व्यवस्थित चालत आहे असं आपण बोलतो। त्याचा गाडीचा हप्ता व्यवस्थित जातोय, त्याचा परत घराचं सगळं काही व्यवस्थित आहे असं लोकांना आपण म्हणत असतो। पण काही लोकांना खूप पगार आहे पण महिन्यात अखेरेपर्यंत तो पुरतच नाही। म्हणजे काय? तर लक्ष्मी प्राप्त होते पण ते टिकत नाही। लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे। देव काय कष्ट म्हणजे देवानी काही कष्ट करत आहात तर त्याचे फळ आपल्याला देव तर देणारच आहे। प्रामाणिक कष्ट करत आहात तर त्याचे फळ तुम्हाला मिळणारच आहे। त्याचेच सातत्य असते। प्राप्त लक्ष्मी स्थिर राहणे हे खूप महत्त्वाचे आहे। लक्ष्मी एका मार्गी म्हणजे एक मार्ग येत असते तर लाखो मार्गी ते जात असते। तर घरात बसून सेवा करणे हे धार्मिक आचार विचार आणि प्रामाणिक एवढेच महत्त्व आहे। आपण सेवेला लागूया। सेवा कोण करावी? स्त्री, पुरुष, कुमारिका, विधवा सेवा करू शकतो। विधवा हे उल्लेख कधीच करायचा नाही। बाई जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ती सवासनीच असते। म्हणून तुम्ही सगळे सेवा करू शकता, म्हणजे सगळ्यांनीच ही सेवा करू शकता। सेवा करणे तुमचे म्हणजे तुमच्या घरात सेवा करणे काही प्रॉब्लेम नसेल तर सगळ्यांनी ही सेवा करू शकता। सेवा करणे म्हणजे काय? तुमचे जर कोणत्या पण गाडी आहे, दुकान आहे, जर वडापावचा धंदा असेल, कुठलाही धंदा असेल, रिक्षा, जर तुमची रिक्षा असेल, रिक्षा चालवत असेल तर त्या सेवा करताना पण त्यांच्या जरी बायको घरात असेल, म्हणजे रिक्षा चालवकाच्या घरात जरी बायको असेल तर त्यांनी ती सेवा करता येईल। तर रिक्षा चालवक काय तिथे सेवा करता येणार नाही। जर छोटंसं मेडिकल असेल किंवा दुकान असेल आपलं कशाचं, तर तिथे आपल्याला सेवा करता येईल। सेवा काय करायची आहे? तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल, जर तुमच्याकडे तर श्रीयंत्र नसेल तर मी तुम्हाला श्रीयंत्र घ्या असे नाही म्हणणार। ज्या म्हणजे परिस्थिती ज्याची असेल तर त्यामागचे वस्तू घेणे, म्हणजे ज्याची परिस्थिती असेल त्यांनीच ती घ्यावी। जरी नसेल तर हरकत नाही। श्रीयंत्र नसेल तरी माता लक्ष्मीचा फोटो आणि मूर्ती तर तुमच्याकडे असेलच ना, नाहीतर कुलदेवताची मूर्ती फोटो जरी असला तरी चालू शकतो। नाहीतर ते पण जरी नसेल तर
सुपारी स्वरूप तीच माझी लक्ष्मी आहे, तेच माझे श्रीयंत्र आहे. त्याच्यात मनात भाव ठेवायचा. आणि देवघरात श्रीयंत्र असताना जर आपल्याकडे म्हणजे आता काय करायचं, देवघरात श्रीयंत्र आहे तर ते आपल्या समोर ठेवायचं. आपण सेवा करत असताना ते समोर ठेवायचं श्रीयंत्र. त्याच्यात कमळकट्ट्याची माळ ठेवायची. कमळकट्ट्याची मणी असावेत. कमळकट्ट्याचे मणी किती असावेत? 27, 41, 108 3 प्रकारच्या माळेचे मणी असतात. तर तुम्हाला जी परवडते ती घ्या. 108 कमळकट्ट्याच्या बियापासून ती बनवलेली असते, तर ती खराब होते. ज्याच्याकडे काहीच नाही, खर्च नाही केला तरी चालू शकतो. सेवा तेवढी महत्त्वाची असते. सेवा खूप करायची आहे. सेवा खूप करायची आहे. सेवा पाठीभर केली तर आपल्याला ती चमचाभर मिळत असते. पण आपल्याला असे वाटते पाठीभर मागावे आणि चमचाभर सेवा करावी, तर ह्याने लक्ष्मीप्राप्ती सेवा होणार नाही. घरात सुख समृद्धी, जे काही कष्टाचे पैसे कमवत आहेत ते स्थिर राहून दे, त्याच्यासाठी सेवा करायची आहे. तर पहिली सेवा काय करायची आहे ते आपण बघूया. पहिली सेवा करायचे व्यंकटेश स्तोत्र किंवा म्हणजे ते प्रकृतमध्ये किंवा संस्कृतमध्ये. जर तुम्ही संस्कृतमध्ये बोलणार असाल तर 16 वेळा ते बोलायचं. तर 16 वेळा कसं बोलणार, तर पहिल्यांदा तुम्ही 15 वेळा. तुम्हाला नाही जमलं 16 वेळा तर अतिशय 16 वेळा जर केलं तर अतिशय खूपच चांगलं आहे. नाहीतर विषम संख्यामध्ये आपण 3, 5, 7, 9, 11 हे व्यंकटेश स्तोत्राची सेवा करू शकतो. 1 ते 8 ओळीपर्यंत बोलायचे. त्यानंतर 9व्या ओळीनंतर फलश्रुती आहे. जर 3 वेळा बोलणार आहात तर 2 वेळा 1 ते 8 पर्यंत बोलायची आणि तिसऱ्यांदा सगळंच बोलायचं असतं. श्री येते ती श्री सूक्त 16 वेळा बोलायचं आहे. तर तुम्हाला जर 16 वेळाच बोलायचं आहे तर आपण कसं बोलणार, 15 वेळा श्री सूक्त बोलायचं आहे. त्याच्यानंतर आपण 15 वेळा बोलल्यानंतर नंतर 16व्या वेळी आपण सगळंच बोलायचं आहे. ते फलश्रुती सकटच बोलायचं आहे. तर मी एवढीच सेवा करू का, तेवढीच सेवा करू का, असं नाही आहे. सगळी सेवा तुम्ही प्रामाणिक जर कराल तर ह्या सेवेचे नक्की फळ मिळेल, हे तुम्हाला मी सांगत आहे. तिसरं येतं ते 1 माळ विष्णू गायत्री मंत्र. तर विष्णू गायत्री मंत्र हे काय आहे? ओम नारायणा विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदया. हे आपल्याला बोलायचं आहे 1 माळ. त्याच्यानंतर चौथं येतं ते लक्ष्मी गायत्री मंत्र. तर लक्ष्मी गायत्री मंत्र काय आहे? गायत्री मंत्र काय आहे? ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया. त्याच्यानंतर 16 वेळा कुबेर मंत्र. ऐका, 16 वेळा कुबेर मंत्र. त्याच्यानंतर परत एक 6वं ते येतं नवार्णा मंत्र. ते 1 वेळा बोलायचं आहे. आणि त्याच्यानंतर 1 माळ आपल्या महाराजांची. कुठलीही सेवा करत असताना महाराजांना विसरायचं नाही. तर हे तुम्हाला सगळं नित्य हे सगळं करायचं आहे. ही सेवा करायच्या आधी तुम्ही केंद्रात जाऊ शकता. हे गुरुमाऊलींनी सांगितलेली आहे. हे सेवा आपण 40 दिवसाची करायची आहे. त्यामध्ये मासिक धर्म असेल तर 4-5 दिवस थांबवायची, परत आपण स्टार्ट करायची आहे. सेवा कोणी पण करावी. सेवा कधी करायची आहे, सेवा कधी करू शकतो आपण सेवा थोडी केली तरी चालू शकते दिवसभरात, सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधी पण केली तरी चालू शकते का? तर सेवा कधी पण केली तरी नाही चालू शकत. एका बैठकीत ही सेवा करायची आहे. तर सेवा ही एकाच टायमाला पूर्ण करून घ्यायची आहे. एकच टायमिंग ठेवायचं आहे. मग तुम्ही सकाळी ठेवा, दुपारी ठेवा किंवा संध्याकाळी ठेवा. ते तुम्ही तुमच्या ह्याच्यावर आहे, तुम्हाला कोणतं टाईम ठेवायचं आहे. पण मी तुम्हाला एकच सांगेल,
की एकच टाईम ठेवून पूर्ण सेवा एकाच टायमिंग करा. त्याच्याबरोबर 12 ते 12:30 ह्या दरम्यान केली तर ह्या दरम्यान 12 ते 12:30मध्ये महाराजांची माळ करू नका, कारण दत्त महाराज आणि स्वामी महाराज हे भिक्षेचे टाईम असतो, म्हणून सेवा करायची नाही. ही सेवा करून बघा, तुम्हाला अनुभव येईल. तुम्ही खूप करोडपती होईल हे असं नाही आहे, असं काही अजिबात नाही आहे, पण तुमचा उद्योगधंद्याची प्रगती होईल. तुम्ही कष्ट करत असाल तर त्याचं यश मिळेल. देवाकडे हात कसे जोडू शकतो आपण? आध्यात्मक देवाकडे त्याच्यासाठीच येतो. माझ्या आयुष्यात कुठल्याही गोष्टीची कमतरता असते. सगळेच जर चांगलं झालं असतं तर कोणीच देवाकडे हात जोडले नसते, तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत. तरीही तुम्ही श्रावणमध्ये आता पितृदोष आहे, काहीच हरकत नाही. ही सेवा तुम्ही पितरामध्येही करू शकता. काय करायचं, पहिल्या दिवशी स्वामी स्तवन बोलायचं आहे, शक्य असेल तर. जर तुम्हाला शक्य असेल तर केंद्रात जाणं शक्य असेल किंवा मठात जाणं, तर तिथे नारळ आणि खडीसाखर ठेवायची आणि खडीसाखर ठेवायची. तेव्हा तिथे मठात गेल्यानंतर आपण आम्ही राहो असे नाही आहे. महाराजांना प्रार्थना करायची. नारळ आणि शुभचे प्रतीक असते, मंगलाचे प्रतीक असते, समोर ठेवायचे असते. जे मी काही सेवा करते ते माझ्याकडून पार पडून द्या, ही प्रार्थना करायची असते. आणि माझ्या ज्या सेवेमध्ये काही विघ्न येऊ नको, ही महाराजांकडे प्रार्थना करायची असते. मंदिरात मठात जाऊन तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जावा. जर तुमच्या जवळपास मठ किंवा केंद्र नसेल तर तुम्ही विष्णूंच्या किंवा लक्ष्मींच्या देवीच्या मंदिरात गेलं तरी तिथेही असं केलं, नारळ आणि खडीसाखर ठेवून जरी प्रार्थना केली तरी चालू शकते. आणि पितृदोष असेल, पितृपक्ष असेल तरी तुम्ही सेवा करा. सेवा हे करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही किती भावनेने आणि किती कष्टाने करत आहात हे त्यातच खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.